गडचिरोली जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती कायम असून आपण बघू शकतो वाहनांचे मोठमोठे जे रांगा आहेत ते दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हे रांगा जे आहेत ते दिसत आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प पडलेली आहे। दृश्यामध्ये बघू शकतो हे HP किंवा इंडियन ऑइलचे टँकर्स आहेत आणि असाच वाहतूक ठप्प राहिली तर गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा कायम होईल आणि जवळपास 4 किलोमीटर अंतरापर्यंत हे 350 ते 400 वाहने जे आहेत ते इथे थांबलेली आहेत। त्यात ट्रक आहे, टिप्पर आहे, टँकर आहे, अशी अनेक वाहने जे आहेत ते इथे थांबलेली आहे आणि गंभीर जे चित्र आहे ते सध्या गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाले असून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जे आहेत अशीच परिस्थिती आहे आणि सध्या हा राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली ते जो आरमोरी मार्ग आहे त्या आरमोरी मार्ग बंद असून इथे जे पाल नदी आहे पाल नदी मोठ्या प्रमाणात वाहत असून मोठा तुटवडा इथे कायम होण्याचे दृश्य आहे आणि सध्या TV9 ग्राउंड झिरोवर असून गडचिरोली जिल्ह्यात अनेक वाहने थांबली असून यामुळे डिझेल, पेट्रोल किंवा भाजीपाला, दूध असे अनेक पुरवठे जे आहेत ते थांबलेले आहेत आणि नागरिकांना खूप मोठी अडचण होत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील 3 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत। गडचिरोली आरमोरी, नागपूर आणि गडचिरोली चामोर्शी आणि आल्लापल्ली सिरोंचा हे राष्ट्रीय महामार्ग बंद आहे। ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।